दापोली तालुक्यामधील पालगडमध्ये जावयानं सासूरवाडीमध्ये चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कातळवाडी इथं घर फोडून जवळपास 7,90,000 रुपये, जवळपास 8 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने या व्यक्तीने लंपास केलेत आणि चोरीची घटना उघडकीस आली मंगळवारी। त्यानंतर दापोली पोलिसांनी अवघ्या 12 तासांमध्ये या प्रकरणाचा छडा लावलाय। प्राथमिक तपासामध्ये चोरी करणारा फिर्यादीचा जावई असल्याचं समोर आलंय। विजय जयराम नामुगडे असं आरोपी जावयाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटकही केली आहे। चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला। स्वयंपाकघराच्या स्लाइडिंग खिडकीमधून घरामध्ये प्रवेश करून बेडरूममधील पिशवीमध्ये ठेवलेली दागिन्यांची पर्स चोरल्याचं या तपासामध्ये समोर आलंय। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण आपल्या सोबत आहेत। राजन, काय कारवाई होती आता? श्रद्धा, नक्कीच आपण पाहिलं तर जावयाने सासूरवाडी त्या ठिकाणी डल्ला मारलेला आहे। तब्बल 7,90,000च्या दागिन्याची चोरी त्याने केलेली आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे चोरी करणारा हा जो फिर्यादी शुभांगी विष्णू दळवी यांचा हा जावईच असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय। आपण जर पाहिलं तर या जावयाचं नाव हे विजय नागुमुडे असं आहे आणि पोलिसांनी त्याला अटक करून चोरीस गेलेले सर्व जे दागिने आहेत ते जप्त केलेले आहेत। आपण जर पाहिलं तर या चोरीच्या प्रकरणात घराच्या मागील बाजूस असलेल्या जे स्वयंपाकघर आहे ते घराच्या स्लाइडिंगच्या खिडकीतून घरात प्रवेश करून या जावयाने या चोरट्या जावयाने बेडरूम मधील बेडवर ठेवलेल्या पिशवीतील दागिन्यांची पर्स आहे ती चोरून या ठिकाणी नेली होती। त्यामुळे या पर्समध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने असल्यामुळे परिसरात देखील या चोरीमुळे खळबळ उडाली होती। मात्र दापोली पोलिसांनी अवघ्या 12 तासात या चोरीचा छडा लावलेला आहे। पुढील तपास या ठिकाणी केला जात आहे, परंतु जावयाला आता गजाआड केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। श्रद्धा, हो, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी राजन।